नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। बोर्डवरती जेवढे प्रश्न तुम्हाला दिसत असतील ते सर्व प्रश्न आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत आणि आपण जेवढे प्रश्न घेतले या धड्यावरती किंवा या चॅप्टरवरती 100% तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारला जातो। हमखास प्रश्न विचारले जातात म्हणजे विचारले जातात। सर्व प्रश्न आपण समान संबंधावरले ट्रिकनुसार पाहणार आहोत। वेळ न वाया घालवता आपण पहिला प्रश्न घेणार आहोत। 15 जसे 51 त्याच प्रमाणात 19 जसे काय। ट्रिक आवडली तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथे करायचे काय लक्षात घ्या की 15 जसे 51 कसं आणलं तर 15 गुणिले 3 करा, 15 3 45, 45 मध्ये 6 टाका, 51 तुम्हाला मिळून जाईल। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल 15 3 45 आले पण हे 6 कुठून आले तर मी 5 आणि 1 ची बेरीज केली। 5 आणि 1 6 म्हणजे 45 अधिक 6 किती येणार आहे 51। त्याच पद्धतीने 19 घ्या, 19 गुणिले 3 करा, 19 19 38 19 त्रिक 57, 57 मध्ये सुद्धा 9 आणि 1 ची बेरीज करा, 9 ने 1 10 बरोबर तुम्हाला उत्तर येणार आहे 67 पर्याय क्रमांक 2। या पद्धतीने आपण सर्व प्रश्न या पद्धतीने या ट्रिकनुसार पाहणार आहोत। समान संबंधावर हमखास प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो। तर बघा पुढल्या प्रश्नाकडे या प्रश्नाकडे आता याला सुद्धा आपल्याला ट्रिकनुसार सोडवायचं आहे। इथे 5763 दिले, 5763 जसे 4652 त्याच प्रमाणात म्हणतो ते 2984 जसे प्रश्नार्थक चिन्ह। तर आता प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येणार आहे बघा एकदम सिंपल आणि साधी ट्रिक सांगतो। 5763 मधून 1 1 1 1 वजा करून घ्या। राइट काय केलं प्रत्येक संख्येतून 1 वजा करा। 3 मधून 1 गेले 2, 6 मधून 1 गेले 5, 7 मधून 1 गेले 6, 5 मधून 1 गेले 4, 4652 आले। तसंच 2984 मधून सुद्धा 1 1 1 1 वजा करून घ्या। 4 मधून 1 गेले 3, 8 मधून 1 गेले 7, 9 मधून 1 गेला 8, 2 मधून 1 गेला 1, 1873 आलं तुमचं 1873 पर्याय क्रमांक 3। या पद्धतीने अशा ट्रिकनुसार आपल्याला एकदा जर ट्रिक समजल्या की बाबा प्रश्न दिलाय कसा आणि आपल्याला सोडवायचा कसा, तुम्ही कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ द्या परीक्षेमध्ये तुम्ही बिनधास्त प्रश्न सॉल्व करू शकता, काही अडचण नाही। अशा प्रकारचे जेवढे 2 प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितले ते 100% तुम्हाला प्रश्न समजले असेल। आपण जास्त वेळ घेणार नाही, एक 4 ते 5 मिनिटे द्या मला। सर्व प्रश्न मी तुम्हाला समजून सांगण्याला जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये, फक्त 4 ते 5 मिनिटात मी सर्व प्रश्न समजून सांगणार आहे। तर बघा पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण। 24 जसे 18 त्याच प्रमाणात 64 जसे काय म्हणतात आपल्याला काय दिला प्रश्न 24 जसे 18 त्याच प्रमाणात 64 जसे काय म्हणते। आता बघा 24 जसे 18 कसं आले आधी लक्षात घ्या। 24 जसे 18 आले कसं तर बघा 24 ही संख्या घेतली, 24 मध्ये 2 संख्या 2 आणि 4 म्हणजे 2 गुणिले 4 करा बेचोक 8 येणार आहे। राइट पुन्हा 18 इथं बघा 18 ही संख्या घ्या, 18 मधील संख्यांचा गुणाकार करा, 8 1 8 राइट आलं इथं 8 इथं 8। ही ट्रिक आता आपल्याला खाली सुद्धा लागली पाहिजे कोणत्याला 64 जसे काय म्हणते। आता 64 जसे काय मी कसं करणार 64 घ्या 6 गुणिले 4 करा 6 चौक 24 आणि पर्याय क्रमांक 1 आहे बघा आपला 38 3 8 24 म्हणजे 38 ही संख्या घ्या 3 गुणिले 8 करा 3 8 24 जसं की वरती 8 8 आलं तसं खाली 4 24 24 आले। आता दुसरा पर्याय घेतला आपण 3 2 6 येते 6 त्रिक 18 बेचोक 8 24 येत नाही म्हणून आपण काय केलं पर्याय क्रमांक 1 घेतला 38। पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक 4 कडे। आता 12 जसे 2 दिले तुम्हाला इथे काय दिले 12 जसे 2 त्याच प्रमाणात 24 जसे काय म्हणते। आता 12 जसे 2 कसं आलं बघा 12 घ्या 12 मधील संख्यांचा गुणाकार करा 1 गुणिले 2 1 गुणिले 2 इथे 2च येईल तुम्हाला इथे पण 2 आले। 12 मधील संख्यांचा गुणाकार केला हा लक्षात घ्या 1 गुणिले 2 2 तसं 2 गुणिले 4। आता 24 ही घ्या संख्या 24 मधील संख्यांचा गुणाकार करा 2 गुणिले 4 बेचोक 8 पर्याय क्रमांक 3। या ट्रिकनुसार या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। एका सेकंदात तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता, काही अवघड नाही लक्षात घ्या काही अवघड नाही। व्हिडिओ आवडल्यास ट्रिक आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून जे परीक्षेला बसले आहेत ते या ट्रिकनुसार सर्व प्रश्न सोडवतील। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। अशा ट्रिकने आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।